त्याकडे आपण जाणार आहोत. सर्वपित्री अमावस्या आज आहे आणि मगाशी आपण म्हटलं होतं, की अमावस्या आणि पौर्णिमा यांचं एक वैयक्तिक महत्त्व आहे. मग सर्वपित्रीचं जे साधारण आपल्याला माहीत आहे, सर्वपितर सोप्पा आहे शब्द कळायला आणि अमावस्या आहे. अमावस्या म्हणजे जिथे तम आहे, जिथे अंधार आहे, जिथे काळोख आहे, असं काहीतरी. आणि ह्या काळोखाकडून आपल्याला कुठल्यातरी प्रकाशाकडे नेणारा अमावस्या आणि पौर्णिमेचा खेळच इतका मुळात अफाट आहे, की प्रत्येक वेळी एका काळोखातून पूर्णत्वाकडे नेणारं असं निसर्गाचं चक्र म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा. तर ती पूर्णत्वाची चाहूल, त्या पूर्णत्वाकडे जाण्याची सुरुवात आपण पुन्हा एकदा अमावस्येच्या निमित्ताने ध्यानसाधनेने करणार आहोत. सर्व पित्री आहे, सो सर्व पितर हा आपला विषय असणार आहे अर्थातच. आणि सामान्यपणे आपल्याला माहीत आहे अनेकांना, की पृथ्वी वेगवेगळे 3 लोक सांगतात, की वेदांमध्ये, पुराणांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विविध 3 लोकांचा संदर्भ येतो. कॉमनली माहीत असलेले पृथ्वी, पितृलोक, स्वर्ग किंवा पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग अशी वेगवेगळी नावं तिथे दिसतील. आणि ज्याच्यामध्ये पृथ्वी, पितृलोक, स्वर्ग असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा या सर्व पित्रीला हे पितृलोकाचं जी दारं आहेत, पितृलोकाचे जे दरवाजे आहेत, जी डिमेन्शन आहे, तिथून सर्वाधिक ऊर्जा पृथ्वीवरती सातत्याने येत असते. आणि तसंच स्वर्गाची दारं सुद्धा या आजच्या दिवशी स्वर्गाची दारं उघडी असतात, तिथली कवनं उघडी असतात आणि या दोनही ठिकाणाहून भरभरून ऊर्जा पृथ्वीला मिळणार असते. त्याचाच फायदा आपण आपल्या ह्या ध्यानसाधनेमध्ये करून घेणार आहोत. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून मेक शुअर की तुम्ही म्हणजे साधारण 20 ते 25 मिनिटं, अर्धा तास मॅक्झिमम, पण 20 ते 25 मिनिटं सलग बसता येईल अशा अशा ठिकाणाचा अवलंब, अशा ठिकाणाची निवड करा. एकच मिनिटं हां. इकडनं लाईव्ह जायला लागणार आहे का? 1 सेकंद थांबा. आणि आपण चालू करू. मी फक्त लाईव्ह ऑन करते. मला लाईव्हचा ॲक्सेस येत नाहीये. आपण इथे चालू करूया का? हो, आज कोणालाच लाईव्हचा ऍक्सेस येत नाहीये. सो हां, मला 2 पण येत नाहीये. त्यामुळे नंतर रेकॉर्डिंग अपलोड करू. करेक्ट. हो, चालेल. गुड. मगाशी म्हटलं तसं, की आजचं रेकॉर्डिंग YouTubeच्या चॅनलवरती तुम्हाला निश्चित मिळेल. काही कारणाने लाईव्हचा ॲक्सेसच मिळत नाहीये. तर आपण मेडिटेशनला सुरुवात करू. सगळ्यांनी जिथे कुठे आपण आहोत डोळे मिटून घ्यायचे. श्वासाची जाणीव, शरीराची जाणीव, पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरभर शिथिलता आहे याची जाणीव. जस्ट बी कम्प्लिटली रिलॅक्स. ब्रीदिंग अवेअरनेस, फिजिकल अवेअरनेस. सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने ध्यानसाधना आपण करत आहोत. ध्यानाच्या सुरुवातीला आपल्या आवडीच्या देवतेचं, मास्टर्सचं आणि विशेष करून आपल्या कुलदेवतेचं स्मरण. या तीनही शक्ती आपल्या या ध्यानासाठी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत याची जाणीव. आता डोळे मिटून अमावस्येचा अंधार आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे. डोळे मिटलेल्या अवस्थेत अमावस्या, त्याचा अंधार, तो काळोख, तो गडद काळा असा रंग किंवा गडद निळा असा रंग, याचं स्मरण. या काळोखावरती आपल्याला काही काळ ध्यान करायचं आहे.
डोळे मिटलेल्या अवस्थेत अमावस्येचा काळोखा अनुभवायचा आहे. अगदी सोपं आहे. डोळे मिटून आपल्या डोळ्यांच्या समोर किंवा भ्रूमध्यापाशी आपला आयब्रो सेंटर और इन फ्रंट ऑफ आईज जस्ट इमॅजिन द डार्कनेस, द डेन्स डार्कनेस, अतिशय गडद काळा अंधार. या अंधाराला आपण सामोरं जायचंय. हा अमावस्येचा अंधार आहे आणि त्यातही करून विशेष अशा सर्वपित्री अमावस्येचा अंधार. आपल्या डोळ्यांच्या ठिकाणी हा अंधार अनुभवत असताना तो हळूहळू किंचित त्याचा विस्तार होतोय याची जाणीव. डोळे मिटून आधी कदाचित छोटासा बिंदू दिसत असेल, हळूहळू त्याचा विस्तार होतोय याची जाणीव. आणि हा अंधार बघत असताना त्या अंधाराच्या सुद्धा छटा जाणवतील, त्याकडे लक्ष. डोळे मिटलेल्या अवस्थेत या अंधारामध्ये काही अंधाराचेच आकार जाणवतील, त्याकडे लक्ष. हळूहळू अंधाराचा जसा जसा विस्तार होईल तसा आपल्या डोळ्यासमोर हा अंधाराचा आकार वाढत जाईल, त्याचा अनुभव घ्यायचा. हा अंधार जसा पृथ्वीला आत्ता जाणवतोय तसा तो पृथ्वीच्या वरील आकाशामध्ये सुद्धा आहे याची जाणीव. या अंधाराला जास्तीत जास्त आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे मिटून आपण अंधार इमॅजिन करत असताना त्यामध्ये आता जास्तीत जास्त एकरूप व्हायचंय. जस्ट बी वन विथ दिस डार्कनेस. आणि या अंधारामध्येच छोटा छोटा प्रकाश आहे जो आपल्याला हळूहळू जाणवणार आहे. आधी या गडद काळ्या रंगाचा, गडद काळ्या आकाशाचा आणि अमावस्येच्या अंधाराचा अनुभव घ्यायचा. त्यात आपल्याला आणखीनही काही व्हिज्युअलाइज करावंसं वाटलं तर करू शकतो. मनामध्ये या अंधारावरती ध्यान करत असताना आपल्या संकल्पाचं स्मरण. सर्व पित्रीच्या निमित्ताने या अंधाराला सामोरं जात असताना माझ्या मनात काय संकल्प आहे याचं स्मरण आणि उच्चारण. सर्व पितरांसाठी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी असा तुमचा जो काही संकल्प आहे त्याचं उच्चारण. काही विशिष्ट प्रकारचं हीलिंग आपल्याला पितरांसाठी आणि स्वतःसाठी करायचं असेल, कुठल्या विशिष्ट अशा फॅमिली पॅटर्नवरती काम करायचं असेल किंवा पितृ किंवा पितर रिलेटेड कुठलाही विषय आपला असेल तर त्यासाठी आपला संकल्प उच्चारायचा.
ज्या समस्येवरती आपल्याला हीलिंग हवंय, ज्या समस्येवरती आपण हे ध्यान करतो आहोत, त्या दिशेने आपला संकल्प. हा संकल्प या अंधारापर्यंत पोहोचतो याची जाणीव. आपला प्रत्येक शब्द, त्या शब्दामागील आपल्या भावना, आपले विचार हे या अंधारापर्यंत पोहोचवायचेत. हळूहळू आपले संपूर्ण शरीरभर आणि शरीराच्या बाहेर हा गडद काळा असा काळोख, असा रंग आपल्याला जाणवणार आहे, याकडे लक्ष. अगदी सहजपणे आपण ह्या अंधाराला सामोरं जातोय, आपला संकल्प त्याला सांगतोय. आणि अमावस्येच्या या आकाशात जरी चंद्र नसला तरी आपल्याला अनेक छोट्या छोट्या चांदण्या दिसतात. काही तारे असतात. या अंधारामध्ये या ताऱ्यांपर्यंत, या चांदण्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आपण आपला संकल्प सांगितलेला आहे. आता डोळे मिटून पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरभर आणि शरीराबाहेर जो काही काळोख आपण अनुभवतोय, अनुभवायचा कसा हे कळत नसेल तर चक्क कल्पना करायची. गडद असा अंधार, काळाकुट्ट असा काळोख ह्याची कल्पना करायची. आणि या कल्पनेतल्या काळोखात किंवा आपल्या डोळ्यासमोर तरळणाऱ्या काळ्या रंगात, या काळ्या अशा अवकाशात आता हळूहळू काही चांदण्या आपल्याला दिसतायत, याची जाणीव. काही स्वयंप्रकाशी असे तारे, ज्यांचा प्रकाश आता हळूहळू आपल्याला जाणवायला लागेल. खूप दूरवर दिसतील, काही छोटे दिसतील, काही मोठे असतील. त्यांचा प्रकाश अनुभवायचा. डोळे मिटून या सगळ्या स्वयंप्रकाशी अशा चांदण्या, तारे यांचा प्रकाश अनुभवायचा आणि हळूहळू त्या अंधारात त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागेल, याकडे लक्ष. ज्या आपल्या सर्व पूर्वजांसाठी, सर्व पितरांसाठी आणि त्यांच्या ऊर्जेसाठी, त्यांच्या ऊर्जेला कनेक्ट होण्यासाठी आपण ही साधना करतोय. त्या सर्व पितरांचं अस्तित्व या ताऱ्यांच्या स्वरूपात प्रतिकात्मक असं आपल्याला जाणवतंय, याकडे लक्ष. We are trying to connect to our ancestors who are there in the form of these little stars. Some are very bright, some are very far away, some are very close to us. या सगळ्या स्वयंप्रकाशी चांदण्यांचा आनंद घ्यायचा. काही खूप लांब आहेत असं वाटेल, काही आपल्याला स्पष्ट दिसतील, स्पष्ट जाणवतील. काहीचा आकार मोठा वाटेल, काहीचा छोटा वाटेल. असं एक 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 करत जणू आपले सर्व पूर्वज, आपले सर्व पितर, ज्ञात आणि अज्ञात, known and unknown ancestors are there in front of our eyes in the form of these stars. अशा असंख्य ताऱ्यांना, हजारो लाखो चांदण्यांना आपल्याला सामोरं जायचंय.
एका चांदणीपासून सुरू झालेला हा प्रवास, त्याच्यात हळू-हळू आपल्याला अनेक तारे दिसतील, अनेक स्वरूपाचा प्रकाश त्याच्यामध्ये विस्तार होतोय, वाढत जातोय असं वाटेल. त्याकडे लक्ष. सर्व प्रकारचे ज्ञात आणि अज्ञात असे पितर, ह्या पितरांना डोळे मिटलेल्या अवस्थेत अंधारातल्या चांदण्यांच्या स्वरूपात आपण बघतोय. आता हळू-हळू आणखी खोलात जाऊन निरीक्षण करायचंय. एखाद्या विशिष्ट चांदणीकडे, विशिष्ट ताऱ्याकडे आपलं अधिक लक्ष जातं. एखादा तारा आपल्याला जास्त खुणावतो. या सगळ्यांचे आकार आणि त्यांच्या ऊर्जा, फील द एनर्जी. या सगळ्या ऊर्जा आपल्याला जाणवतात, त्याचा अनुभव. काही जवळ असतील, काही लांब असतील, काही आपल्याला पटकन आकर्षित करतील. हळूहळू या ताऱ्यांची संख्या वाढत जाईल याची जाणीव. आणि हळूहळू ह्या गडद काळ्या रंगावरती एक अद्भुत असा प्रकाश आपल्याला जाणवायला लागेल. आपल्या सर्व पूर्वजांची, आपल्या सर्व पितरांची ऊर्जा या प्रकाशाच्या स्वरूपाने आपल्याला दर्शन देत आहे, त्याची जाणीव. जसं मगाशी अंधारावरती ध्यान केलं, तसं आता या चांदण्यांवरती, या ताऱ्यांवरती आपल्याला ध्यान करायचंय. त्या प्रकाशावरती. आणि प्रकाश आणि अंधाराचा हा जो खेळ आहे त्याच्यावरती ध्यान. हळूहळू त्यांची संख्या आणखी वाढते असं आपल्याला वाटेल. हे सगळं अनुभवत असताना शरीरात काय घडतंय याकडे लक्ष. हा जो प्रकाश आहे, अमावस्येच्या काळ्या आकाशातला, काळ्या अंधारातला चांदण्यांचा हा जो प्रकाश, या प्रकाशाची किरणं आपल्यापर्यंत पोहोचतायत. आणि आता हळूहळू पृथ्वीवर असलेल्या आपल्याला ही किरणं सहज जाणवतायत, याकडे लक्ष. आपल्या हाताच्या बोटांवर, तळहातावर, पावलांवर, चेहऱ्यावर, संपूर्ण शरीरावर ह्या किरणांचा प्रकाश जाणवतोय. त्याची शीतलता जाणवतेय, त्याची मृदुता जाणवतेय. Just be aware of these stars and the light they are spreading and their rays and the energy which is reaching to us on the earth. तो प्रकाश कसा आहे? आपल्या त्वचेवरती त्याचा स्पर्श अनुभवायचा. थंड आहे, मृदू आहे, सौम्य आहे. आपल्याला तो कसा वाटतोय हे अनुभवायचं. पृथ्वी, त्यावरती पितृलोक आणि त्याही पलीकडे स्वर्गलोक. या सर्व पितृ आणि स्वर्गाच्या ठिकाणाहून हा अद्भुत असा प्रकाश या ताऱ्यांच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय याची जाणीव. हा प्रकाश जास्तीत जास्त साठवायचा आहे. डोळे मिटून हा प्रकाश आपण जास्तीत जास्त रिसीव्ह करायचा आहे. आणि या प्रकाशाच्या माध्यमातून
आपल्यापर्यंत असंख्य ब्लेसिंग्स, आशीर्वाद पोहोचतायत याची जाणीव. हे सगळे ज्ञात आणि अज्ञात असे आपले पूर्वज, आपले पितर ह्या ऊर्जेच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी सांगतायत, आपल्यापर्यंत काहीतरी पोहोचवतायत. याकडे लक्ष. आणि जे जे आपल्यापर्यंत पोहोचतंय ते आपल्याला आता साठवायचंय. ते साठवण्यासाठी आपण एका छान अशा घटाची संकल्पना करणार आहोत. हा घट आपल्या विचारांचा, हा घट आपल्या इच्छांचा असेल, आपल्या स्वप्नांचा असेल, आपल्या कौटुंबिक संकल्पांचा असेल. हा घट आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी ठरवलेल्या अनेक गोष्टींचा असू शकतो. आपला घट आपण सजवायचा आहे आणि या घटामध्ये हा सगळा प्रकाश आता साठवायचा आहे. ही सगळी ऊर्जा त्याची या घटामध्ये स्थापना करायची आहे. आणि हा घट मनसोक्त सजवायचा आहे. मगाशी म्हटलं तसं आपले संकल्प, आपल्या इच्छा, आपली स्वप्न, आपलं भविष्य, मी, माझं कुटुंब यांच्यासाठी ठरवलेल्या आपल्या काही गोष्टी, असं सगळं काही या घटामध्ये आपण आता साठवतोय. या सगळ्याचा बनलेला असा हा घट आहे. त्याच्यात हे सगळं साठवतोय. हा सगळा प्रकाश, हे आशीर्वाद, ही ऊर्जा, ह्या ऊर्जेने हा घट काठोकाठ भरायचा आहे आपल्याला. जेवढं भरभरून घेता येईल तेवढं भरभरून घ्यायचं. स्वर्ग आणि पितृलोकातून आज भरभरून पृथ्वीवरती काहीतरी येतंय. ते घेण्यासाठी आपण सज्ज आहोत. आता खूप आनंदाने घ्यायचं, खूप हक्काने, अधिकाराने ते घ्यायचं आणि त्याची छान स्थापना सुद्धा करायची. हे स्थापना करत असताना आपला घट भरत जातोय याची जाणीव. जसा चाकावरती हा घट घडतो किंवा एखादं मातीचं भांड घडतं, तसंच कालचक्रावरचा आपला हा घट. या कालचक्रात आपण आहोत, आपले पितर आहेत, आपले कितीतरी ज्ञात आणि अज्ञात अशा पिढ्या आहेत आणि आपल्याच कुटुंबाचं भविष्य सुद्धा याच कालचक्रावर आहे. या कालचक्रावरचा हा घट आणि ह्या घटाला जी काही ऊर्जा पोहोचवतोय त्याच्या बांधणीसाठी, त्याच्या स्थापनेसाठी, ती सगळी ऊर्जा या ताऱ्यांकडून आपल्याला मिळते याची जाणीव. छान काठोकाठ भरायचा आहे. तो छान सजवायचा आहे. आणि हा सजवून पूर्ण होतोय असं आपल्याला वाटेल, तेव्हा आता ह्याची छान स्थापना सुद्धा करायची आहे. या काठोकाठ भरलेल्या घटाची आपण स्थापना करणार आहोत. डोळे मिटून या संपूर्ण अशा स्वर्गीय ऊर्जेची, स्वर्गीय दैवी अद्भुत अशा ऊर्जेची, आपल्या पितरांच्या आशीर्वादांची आणि ह्या पितरांची जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेपासून आपल्याला जे निर्माण करायचं आहे, अशा सगळ्या बीजांची स्थापना आपण ज्या घटात केली, तो घट आता आपण आपल्या शरीरात स्थापन करायचा आहे.
शरीरात स्थापन करायचा म्हटला, की जिथे कुठे आपल्याला स्थापना करावीशी वाटते, तिथे या घटाला ठेवायचंय. हृदयात असेल, हार्ट चक्राच्या जवळ असेल, नाभीपाशी असेल, तुम्हाला जिथे पटकन वाटतंय, तिथे हा सगळा ऊर्जेचा मोठाच्या मोठा घट स्थापन करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये ही जी आपण विचारांची, स्वप्नांची, संकल्पांची बीजं रोवलेली आहेत, त्या बीजासाठी भरभरून त्या बीजाच्या निर्मितीसाठी, त्या बीजाच्या वृद्धीसाठी भरभरून प्रकाश घटाबाहेर देखील मिळत आहे याची जाणीव. हा प्रकाश आहे, त्यामुळे तो घट आणि घटाबाहेर सुद्धा त्याला व्यापून राहणार आहे याकडे लक्ष. आपण ही स्थापना केलेली आहे. आणि ही स्थापना झाल्यावर पुन्हा एकदा ज्या शक्तीच्या साक्षीने या घटाची स्थापना केली, त्या आपल्या कुलदेवीचं स्मरण, त्या कुलदेवीचं लक्ष आहे, त्या कुलदेवीचेही आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत याची जाणीव. डोळे मिटून आपल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांना पुन्हा एकदा स्मरायचं आणि या संपूर्ण साधनेमध्ये त्यांनी जे भरभरून आशीर्वाद दिले त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. यू कॅन हग देम, से थँक्यू. चक्क मिठी मारू शकतो, थँक्यू म्हणू शकतो. सगळ्या मास्टर्सचे आभार. या सर्व पितरांचे आभार. आणि हळूहळू सावकाश वर्तमानात परत यायचंय. वर्तमानात परत येताना अतिशय संथ आणि सौम्य अशा हालचाली, 3 ते 4 वेळा दीर्घ श्वसनाची आवर्तनं. आणि जेव्हा आपल्याला योग्य वाटेल तेव्हा सावकाश डोळे उघडायचे. नाईस. संपूर्णपणे आपण डोळे उघडले की किंचित पाणी प्यायचं. आणि पाणी पिऊन कोणाला काही शेअर करायचं असेल तर करू शकता. फक्त शेअर करायच्या आधी तुमचं नाव पूर्णपणे सांगा.
थँक्यू. आपला जो अनुभव आहे तो अगदी बोलून शेअर केलात तर जास्त चांगलं. 1-2 वाक्यात सांगितलं तरी चालेल. पण तो शब्दांवाटे बाहेर पडणं महत्वाचं. शेअरिंग महत्वाचं. Was so wonderful and peaceful. I cannot put it in words. थँक्यू. Just can't put it in words. नाईस. नाईसली एक्सप्रेस्ड. Sara, हां, बोला. very amazing experience. थँक्यू. कोण बोलतंय? मला काही फक्त वेळ नाव सांगितलं तर मी मी तुम्हाला राधा जोगळेकर. हां, मला दिसत नाहीयेत कारण सगळेजण ऐकताय. नाही माझं हे नाहीये, व्हिडिओ चालू ओके. नाहीये. ओके. आता आहे. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता एक तर. आणि लास्टला तर असे गुजबॉम्ब्स आले मला. नाईस. म्हणजे की यू टोल्ड ना नाउ यू कॅन हग देम. सो I really experienced it with my father and my mother. They are no more. ओके. So it was really very nice. Thank you for that. थँक्यू. With gratitude. येस. Padmare, I also experienced my teacher. Your teacher? Yeah, who have meant so much to me. Also. Oh, great, great. That's so wonderful. It was all pervading, you know, I cannot express it. Nice. हॅलो मानसीताईंना बोलायचंय. एकच मिनिट हां. येस मानसीताई. अद्भुत सारा, अद्भुत. थँक्यू. बोलूच शकणार नाही, इतकं अद्भुत. नका बोलू. तुमचा चेहराच सांगतोय. खूप सुंदर. अलाव इमोशन्स. कोणाला डोळ्यातनं पाणी आलं तर येऊ द्या. आणि आपण छान घटाची स्थापना केलेली आहे. सो 9 दिवस ही ऊर्जा आहे आता आपल्या बरोबर. नाईस. हॅलो, हां, बोला. मधुमती माळी, हां, लातूर, महाराष्ट्र. बोला. माझे पण मिस्टर वारलेले आहेत, तर मी प्रत्यक्ष तुमच्या बोलण्यामुळे मी त्यांना पाहू शकले आणि माझ्या संवेदना त्यांना सांगू शकले. नाईस. खूप छान. थँक्यू. थँक्यू. वैजयंतीताई मगाशी तुम्ही बोलत होतात. हां. Vijayant, येस. amazing experience, and especially I really felt like my parents blessing me again after a long time with their नाईस. hit on my head. वाव, वाव. नाईस. Can't explain. And not just parents, but all the near and dear ones. व्हेरी नाईस. That feeling of that touch, it was amazing. करेक्ट. थँक्यू. मंजुषताई बोला. हां, बोला. नमस्कार. खूपच सुंदर होतं. खरं अंधाराची भीती वाटते, पण त्याचा उपयोग मेडिटेशनसाठी आणि एनर्जीसाठी ही संकल्पना आणि प्रत्यक्षात तो अनुभव घेणे हेच खूप सुंदर होतं. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. त्यांनी एक छान मुद्दा सांगितला मंजुश्रीताईंनी. खूप इंटरेस्टिंग वाटलं की आपण तीच संकल्पना घेतली होती की अंधाराची सहसा भीती वाटते. पण जसं आपण असं म्हणतो की कसं म्हणजे पितरं किंवा अंधार. पितरं किंवा आपण अननोन असं वाटतं ना. एकदा माणूस इकडनं गेला की आपल्याला ते सगळं अननोन जगात गेले आणि कुठे गेले माहीत नाही. अशा स्वरूपाची भावना पृथ्वीवरच्या लोकांना असते. तर ते तसं काहीच जसं आता आपण व्हर्च्युअल जगात आहोत, झूमवरती आहोत किंवा वेबिनार्स घेतो, की झूमवरती कोणाचेच चेहरे दिसत नसतात. खरं तर पूर्ण अंधार असतो. म्हणजे तुमचा कॅमेरा बंद असतो तेव्हा मला पूर्ण ब्लॅक विंडो दिसते इकडे. आणि तो पूर्ण काळा अंधार असताना सुद्धा जर आपल्या लक्षात येतं की आपण सगळ्या 100 लोकांशी इक्वली कनेक्टेड आहोत, तसं काहीसं पितरं काम करतात, की ते अंधारात असतात, पण ते आपल्याशी 100% कनेक्टेड असतात. फक्त त्या कनेक्टिव्हिटीचा कसा
योग्य आपण वापर करतो याच्यावर सगळं ठरतं. किंवा जसं Zoomवरती एक फीचर असते, की आपण चॅटवरती सगळ्यांना मेसेज टाकू शकतो किंवा पर्सनली कोणाला मेसेज टाकू शकतो. तशी या पितृलोकामध्ये सोय आहे, की तुम्ही सगळ्या पितरांना एकत्रित जोडले जाऊ शकता किंवा आपल्या खास आवडीच्या व्यक्तीला, खास कोणाला तरी एखादा छान प्रायव्हेट पर्सनल मेसेज सुद्धा देता येतो. आणि तीच ती संकल्पना होती अंधाराची, की जसा कॅमेरावरती आपल्याला अंधार दिसतो किंवा मी बोलताना पूर्ण ब्लँक स्क्रीन असते तरी कनेक्ट होता येतं, हॅलो हे महत्वाचं. नाईस. हॅलो सारा हां, एकच मिनिट. मला हॅलो फक्त सारा नाव सांगितलं तर मी तुम्हाला स्पॉटलाईट मी करेन. शीला गांगोडे बोलते. हां, शीलाताई बोला. शीला गांगोडे. आता मी अंधारातच आहे अजून, फक्त माझ्या मोबाईलचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर आहे. ओके. त्याचं कारण हे की मॅडम मी दिवसभर हॉस्पिटलमध्ये होते. माझा हो, तुम्ही मुलगा म्हणालात. ऍडमिट आहे मोठा. हा, हो, हो. तर मी आता आले 9:30ला तुमचा प्रोग्राम चालू झाला. मला वाटतं लेट झाला, थोडी त्यामुळे मला अटेंड तांत्रिक करता अडचण आला. होती. हो. पण जेव्हा अंधार झाला ना मॅडम, मी अक्षरशः झोपले. नाईस, अक्षरशः नाईस. म्हणजे झोपले. मला फक्त तुमचे काही काही शब्द असे येत होते ऐकायला. काही हरकत आणि नाही. तेव्हा तुम्ही म्हणजे म्हणजे मला काही माझे आई वडील वारलेत, बाकी माझा म्हणजे दीर पण वारला आताच मागे. तर हं, मला हं. असं काही जाणवलं नाही, बी ऑनेस्ट. कारण मी हं. थकलेली एवढी होते ना, तर मला झोप लागून गेली. काही हरकत नाही. हा, बरं. आपण पण जरी एकदम म्हणजे तुझा आवाज आणि तुझं ते सौम्य बोलणं ना, त्यानेच मला झोप आली खरं म्हणजे. हा, आपल्याला जरी ते पण एक वाटलं आपण आशीर्वादच हो, असेल हो. मित्रांचा, हो की नाही? कारण मी एवढ्या नाईस. उशिरा येऊन पण मी जॉईन झाले अगदी. मी हॉस्पिटलमध्ये तेच म्हणेन, नेऊन. की तुम्हाला पूर्ण मिळालं ना अटेंड करायला. मिळालं. हो, हो. अगदी. थँक यू बेटा. गॉड ब्लेस थँक यू. यू. येस, थँक येस. यू. थँक यू. येस. आणि शीलाताई हे नंतर YouTubeवर असणार आहे, सो तुम्ही सावकाशीने करू ओके. शकता. मगाशी सांगायचं राहिलं, आपण सर्व पित्रीला घेतलं याचा अर्थ आता हे मेडिटेशन कधीच करता येणार नाही उद्यापासून असं नाही. इनफॅक्ट करावं, नक्की करावं. कारण ही संकल्पना आहे म्हणजे बरं. अमावास्येतून घटस्थापनेकडचा प्रवास, जो आपल्या प्रत्येकाचा अखंड चालू असतो अंतर्गत, की अंतर्गत तमाकडून अंतर्गत प्रकाशाकडे आपण खूपदा जातो आणि ती जर्नी नक्की अनुभवावी आपण. आणि सारा ते संस्कृतचे वर्ग कधी सुरू होणार आहेत ते जरा हां, मी सांगशील तुम्हाला का? त्याची माहिती पाठवते. मला माझा ओके. नंबर मी इथे टाकते, त्याच्यावर तुम्ही संपर्क हां, करू पण शकता. मला एकदम असं रिलॅक्स वाटलं हां. हो. थँक यू व्हेरी मच. थँक थँक यू. यू व्हेरी मच. गॉड थँक यू. ब्लेस यू. टेक केअर. सारा, मी सुधा पंडित बोलते. हां, मी सुधाताई बोला. माझे आई वडील गेलेले आहेत आणि माझे सासू सासरे पण गेलेले आहेत. हं. पण त्याच्याबरोबर माझी एक धाकटी बहीण जी मानस सरोवरच्या यात्रेला गेली आणि ती तिथे एक्सपायर झाली. म्हणजे तिला आम्हाला भेटता आलं नाही वगैरे काहीच नाही. खरं. तर मला आता सगळे पितरांना जेव्हा मी पाहत होते त्यावेळेला मला प्रॉमिनंटली तीच माझ्या नजरेसमोर येत होती आणि नाईस. तिचा हसरा चेहरा सारखा मला दिसत होता हं, आणि हं. तिचा मी खूप छान तिच्याशी कनेक्ट झाले. म्हणजे नाईस. तिला आम्ही भेटू पण शकलो नाही, कुणीच नाही. सगळं काही तिचं तिकडेच केलं गेलं. तिकडेच झालं. हं. हा, पण इकडे काहीच नाही. पण नंतर मग आता तेव्हापासून मला माझ्या मनात रुखरुख होती अशी की हं. तिला आपण भेटू शकले नाही जायच्या आधी वगैरे. कसं इथे पण नाही, पण जायच्या वेळेला ती आधी यात्रेला जायच्या वेळेला सगळ्यांचा निरोप घेऊन गेली होती, फोन करून करून अगदी मी आता जाते, मी आता जाते असं म्हणून. आणि तिला तिकडे मरण आलं आणि ती मला माझ्या डोळ्यासमोर अगदी सारखी दिसत होती आता आणि हसरा हं. चेहरा होता तिचा. नाईस, त्याचा मला नाईस. फार तिच्याशी कनेक्ट झाल्यासारखं फार चांगलं समाधान वाटलं अगदी. हं, हं. खूप खूप छान. बरं वाटलं. थँक्यू. थँक यू. आणि कोणी बोलतंय? अनेकांनी हां, नेहा एकच देवधर. मिनिट. हां, मी तुम्हाला पिन करते. बोला. मी लिमय बोलते. नेहा देवधर बोलतायत. एकच मिनिट हां, लिमय काकू. हां. चालेल चालेल. अतिशय विलक्षण अनुभव आला. म्हणजे हं. 2 मिनिटं असं एकदम हेच व्हायला झालं शांत. एकच हं. बोलू शकते, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती असा अनुभव घेतला आणि नाईस, हे नाईस. तुमच्यामुळे खूप शक्य छान. झालं. तुम्ही आणि मंजिरी ताईंमुळे. थँक यू. व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स. थँक यू. म्हणजे माझ्या डोळ्यात तर पाणीच येतच आहे. नाईस, नाईस. थँक्यू व्हेरी मच. आशीर्वादही सुरुवातीला सगळ्यांचे मिळाले. अनेकांना हा अनुभव आला असेल, की आपण मेडिटेशन मधनं बाहेर येतो, तेव्हा काहीच बोलू नये अशी अवस्था येते. आणि खूप छान काही क्षण जरी ती अवस्था आपण अनुभवतो, तरी त्याच्यामध्येच बऱ्याच गोष्टी घडतात. त्यामुळे खूप छान. 1 मिनिट, लिमय काकू बोलत होत्या. हा,
हा निमेश. तुला खूप धन्यवाद आणि मंजिरीताईंना पण. एक थँक्यू. खूप सुंदर अनुभव म्हणजे आज माझ्या भावाचा सर्वपित्री अमावस्येचा वाढदिवस अरे वा. अरे वा. आणि तो जाऊन 2 वर्ष झाले. हो हो. आणि मी त्यावेळेस होते गँगटॉकला आणि तिकडे हिमालयात हा. गेले होते याला हा. तवांगला वगैरे. हम्म. तर त्यामुळे माझी काही भेट होऊ शकली नाही. तर या निमित्ताने सर्व पितरांना जशी भेटले तसं त्या भावाचं पण मला खूप वेळ तो अनुभव यामुळे घेता आला. धन्यवाद. नाईस. सारा विनीत गोखले बोलतोय. येस. काय म्हणताय बोला. काही नाही. एक 2 वेगळे अनुभव आले ड्युरिंग द मेडिटेशन. हम्म. हम्म. पहिली गोष्ट म्हणजे एक छान हॉल होता, संपूर्ण अंधाराने भरलेला. हम्म. आणि जसं मेडिटेशन संपत आलं तसं मला क्लिअर कट दिसलं की मी माझ्या मावशीचं गाणं ऐकत होतो. ती एकटीच स्टेजवर बसून गात होती. टिपिकल तंबोरा घेऊन तिचं आवडतं गाणं ती गात होती आणि मी एकटाच ऐकत होतो पाहत. आणि हे सगळं मेडिटेशन संपत येताना परत मला शांत झोप लागली. आणि जेव्हा झोपेतनं मी उठलो, आता मी उठलो कसा तर मेडिटेशन संपलं त्याच्यानंतरही काही शब्द ऐकू येत होते तुझे, पण आय कुड नॉट कॉन्सन्ट्रेट. अनदर थिंग हॅपन की माझ्या भावाने माझ्या डोक्यावरनं हात फिरवला आणि ॲट दॅट टाइम मी भयानक शांतता मला जाणवली एकदम. ज्याला शीतलता म्हणतात ना तशी शीतलता जाणवली आणि आय वोक अप. दॅट्स ऑल. नाईस. अमेझिंग. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही छान शब्द वापरला बोलताना. त्यांनी भयानक शांतता. ती खरंच भयानकच असते. एवढा पिन ड्रॉप सायलेन्स आपण. एखाद्या थिएटर मध्ये तुम्ही अगदी पहिल्यांदा जाता ना, अगदी स्क्रीनही ब्लँक असतो, तेव्हा जी शांतता असते ना, समथिंग लाईक खरंय. की दॅट वॉज नाईस. टोटली ब्लँक आणि ब्लाइंड असा तो एक अनुभव होता. करेक्ट करेक्ट. नंतर शांतपणे तिचं गाणं चालू होतं. मला ते दिसत नव्हतं. आय वॉज जस्ट सर्चिंग की हे कुठे आहे. म्हणजे तोंड करून बसलोय, पाठ करून बसलोय, मला काही कळत नव्हतं. पण मेडिटेशन कडे जसं एंड कडे गेलो तसं ती समोर डायरेक्ट दिसली मला. येस. आणि आय कुड लिसन टू हर अगेन आफ्टर नाईस. दिस मेनी इयर्स. आणि तिला शेवटी म्हणजे तिला इसोफेगसचा कॅन्सर होता. ती गाऊ, बोलू, खाऊ, पिऊ काहीच करू शकत नव्हती. पण ते गाणं नाईस. थँक्यू. थँक्यू. मी इथे चॅटवरती लिंक एकच मिनिट. मी चॅटवरती लिंक टाकते. दोन्ही याच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुकच्या. कोणाला बाकी काही म्हणजे मेडिटेशन त्याच्यावर येईल आणि काही जण इतर पण काही माहिती विचारतात तर ती ह्याच्यावर मिळेल तुम्हाला. वर्कशॉपची माहिती हवी असेल तर व्हॉट्सअप ग्रुप आहे फक्त ज्याच्यावर वर्कशॉपचे अपडेट येतात, बाकी काही नसतं त्याच्यावर. तो तुम्ही जॉईन करू शकता. तर मला नंतर संपर्क करा. हा कोणतरी बोलत होतं. हा ऍक्च्युली तुला सारा बोलायला वेगळं वाटतंय करू ना. विद्या बोलतेय. विद्या कुंटे. अच्छा एकच विद्यावशी मला ना तू दिसत नाहीयेस तर मी तुला पिन करते. मला माझा हे स्क्रीन हँग झालाय. कोणीतरी तिला पिन करा. अगं बोलू का नको कळत नव्हतं हो इतका बोल. वेळ. नाही म्हणजे अमेझिंग एक्सपिरियन्स अशा करता की खूप मेडिटेशन वेगवेगळ्या प्रकारचे आपण करतो, ऐकतो, अनुभव घेतो, आम्ही स्वतः देतो, सगळं काही आहे. परंतु खरोखर प्रत्येक वेळेला कुठेतरी सारखं पॉझिटिव्हिटी आणि प्रकाश आणि हे ते सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचार नेहमी जास्त मांडला जात असतो. ऑफकोर्स तोच सगळ्यांना हवाही असतो. पण तमसोमा ज्योतिर्गमय हा शब्दाचा शब्दशः अर्थ कळणं आणि त्याचा अनुभव घेणं काय आहे म्हणजे खरोखर त्या काळोखातनं सुद्धा काहीतरी मिळू शकतं. आणि काळोख म्हणजे नेगेटिव्हिटी ही संकल्पना सगळी मनातनं आज पुसली गेली. खरं सांगते. खूप छान वाटलं आणि तुझ्या आवाजाबद्दल वगैरे बोलायलाच नको. खूप सुदिंग एक्सपिरियन्स. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. थँक्स अ लॉट. थँक्यू. त्यांनी छान एक सांगितलं. आपण श्रीसूक्त घेतो. श्रीसूक्तामध्ये हा विषय येतो, अलक्ष्मीचा विषय येतो. तर काळोख म्हणजे अलक्ष्मी आहे आणि अलक्ष्मीकडून लक्ष्मीकडचा प्रवास हा अलक्ष्मीला अव्हेरून होऊच शकणार नाही असं वेद सांगतात. कारण अलक्ष्मी आणि लक्ष्मी ह्या बहिणी आहेत आणि समुद्र मंथनातून ज्येष्ठा आदिती आली ना अलक्ष्मी आणि मग लक्ष्मी आली.
तर ते बहिणींचं नातं आहे आणि म्हणून अंधार आणि प्रकाश दोघींचा खेळ म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेचा खेळ, अशी ती छान संकल्पना आहे. तोच संदर्भ घेतला होता. थँक्यू मानसीताई. आणि आता नवरात्रीची तयारी चालू होती तेव्हा हेही असं लक्षात आलं होतं तयारीमध्ये, की आज आपण अंधार आणि अंधकार म्हणतो आणि मग 9 दिवस आपण दिवा तेवत ठेवतो. तसा तो प्रकाश तेवत राहतो. तसे ते संकल्प, म्हणून आपण संकल्पांचं बीजारोपण करतात किंवा घटामध्ये बीज. पूर्वीची जी गोष्ट आहे की शेतकऱ्यांचं जे नवरात्रीचं आणि संदर्भ आहे सगळ्या शेतीशी, तिथे नवीन बीजांचं रोपण घटात करायचे आणि मग विजयादशमीला जी अंकुरं येतील ती देवाला वाहिली जायची. तर तसं काहीतरी ते संकल्पाचं बीजारोपण आहे. कोणी बोलतंय का? वेदात आपल्या संस्कृतीतला हाच मला एक भाग खूप आवडतो. तर्पण पितरांसाठीचा पंधरवडा झाल्यानंतर कुटुंबियांसाठीचे शक्ती जागरण आहे. नाईस नाईस. म्हणजे पितरांकडून शक्ती घ्यायची आणि मग ती इथे प्रस्थापित करायची. ते जे आता तू सांगितलं घटस्थापना करायची, घटस्थापना. म्हणजे हे सगळं तिथून त्यांचं तर्पण केलं, त्यांना श्रद्धांजली दिली की तिथले जे काही आपल्याला जेनेटिक आपण घेणं अपेक्षित आहे, तिथले गुण अपेक्षित आहे, आपण त्यांचे गुण घेणं अपेक्षित आहे, ते गुण आपण घ्यायचेत आणि त्याची स्थापना त्या घटांमध्ये करायची. आणि घट म्हणजे आपला हात शरीराच्या घटातच त्याची खरे म्हणजे स्थापना करायची. आणि मग ते 9 दिवस त्याला पहिले 9 दिवस जपायचं आहे. आणि ते सुद्धा मला खूप हे वाटतं, काय मेटाफरिक असं वाटतं. 9 महिने आणि 9 महिने इज इक्वल टू 9 दिवस. नक्कीच. ते 9 महिन्यासारखे पूर्ण जपून ते कोंब येतात. अगदी अगदी. खूपच सुंदर नवरात्रीची संकल्पना आहे. गीताताई आहेत का? गीताताई दिसल्या नाहीत मला. होत्या. अच्छा. आता चक्र कार्यशाळा झाली होती, 7 चक्रांवरची कार्यशाळा, म्हणजे लेव्हल 1 लेव्हल 2. तर लेव्हल 1 ला गीताताई होत्या आणि कार्यशाळेच्या शेवटी त्यांनी एक छान अभिप्राय दिला होता, जे रूपक आज ध्यानामध्ये वापरलं होतं. म्हणून त्यांची विशेष आठवण झाली, की गदिमांचं अजरामर गाणं आहे, फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. आणि त्याच्यामध्ये शब्द आहेत उजेड, माती, वारा, पाणी, असे सगळे छान शब्द येतात, की पंचतत्व त्या माती, पाणी, घटामध्ये उजेड, वारा. माती, पाणी, उजेड, वारा. उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. सर्व पसारा. तर ते रूपक घेतलं होतं, की ते चाक म्हणजे कालचक्र, ज्या कालचक्रावरती आपण, आपले पितर आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या त्या कालचक्रावरती सतत फिरतायत. आपण ज्याला पास्ट लाईफच्या भाषेत ज्याला सोल ग्रुप्स म्हणतो, तिथे त्या कालचक्रावरतीच सगळेजण आहेत. आणि त्याच्यामधून घटाची निर्मिती, घट संकल्पना ज्याने आदी शंकराचार्य वाचलेत, तर अद्वैत वेदांत संपूर्ण घट हेच रूपक वापरलेलं आहे. तर अशा 2-3 संकल्पना घेतल्या होत्या. गीताताईंचा उल्लेख मगाशी राहिला आणि आता आठवलं. तर त्यांनी तेव्हा हा अभिप्राय दिला होता, ज्याचा आज छान वापर करता आला. आणि कोणी शेअर करते? आणि म्हणजे करुणा, मला लॉ ऑफ सिंक्रोनसिटी, एव्हर माइंड्स थिंग अलाइक, म्हणजे मी तुला हे सांगितलं नव्हतं, पण माझ्या मनात आज अशीच संकल्पना ध्यानाची घ्यावी असं माझी इच्छा होती. पण मी म्हटलं राहू देत, आता तुला ती मी समजावून सांगणार, मग तू ती घेणार, त्यापेक्षा तुझ्या मनात असेल ते तू घे असं. आणि तेच तू घेतलंस. अर्थात थोडंसं माझ्या मनात होतं त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं, पण बेसिकली द होल कन्सेप्ट वॉज सेम. म्हणून मला ते पण एक मजा वाटली, कारण आपलं काही तसं बोलणं न होता सुद्धा. काहीच नाही, आत्ताच तर्पण कार्यशाळा संपली, त्यामुळे पण थोडा विलंब झाला चालू करायला, कारण अगदी 9ला संपलं आमचं आधीचं सेशन. कोणीतरी ऍडमिट केलं ना, कोणीतरी येत होतं आणि अचानक केलं.
आणि तर्पण कार्यशाळा लेव्हल 2 आत्ताच आमची संपली. त्याला सुद्धा भरपूर छान प्रतिसाद होता आणि अप्रतिम झाली लेव्हल 2 ची कार्यशाळा सुद्धा. खूपच छान. खूपच छान झाली. आणि आता इथे उपस्थित असलेल्यांना सांगते की जर का कोणाला अजूनही तर्पण 1 आणि तर्पण 2 च्या कार्यशाळा करायच्या असतील पूर्ण, तर ऑफलाईन तुम्ही अजूनही ऑप्ट करू शकता. आणि मग तुम्ही ते रेकॉर्डिंग्सच्या करू माध्यमातून. रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्ही ऑफलाईन करू शकता. इवन उद्यापासून जी नवरात्रीची कार्यशाळा होती त्याचं सुद्धा तुम्ही ऑफलाईन करू शकता. म्हणजे रेकॉर्डिंग ऐकून पूर्ण करू शकता ते. काही वेळा टाइम झोन वेगळे असतात किंवा काही वेळा काही कारणाने जमत नाही आपल्याला. तर सगळ्या कार्यशाळा द हिलिंग लॅब आणि संवादच्या ह्या ऑनलाईन आणि ऑफलाईन 2 पद्धतींमध्ये होतात. तर त्याचा निश्चित तुम्हाला आनंद घेता येईल. हो, हे मेडिटेशन आपलं संपूर्ण झालं की रेकॉर्डिंग काही वेळामध्ये अपलोड होतं YouTubeला. आज लाईव्हचा ऍक्सेस मिळत नव्हता त्यामुळे लाईव्ह करता आलं नाही. सारा एक प्रश्न विचारू का? हा. भाग्यश्री बोलते. हो हो बोला ना. मंजिरीताई म्हणाले आता की सेकंड जी तर्पण 2 झाली तर ती ऑफलाईन आपण अजूनही करू शकतो म्हणून. तर हे नवरात्र संपल्यानंतर शक्य होईल का? हो, इनफॅक्ट छान प्रश्न विचारलात की तर्पण सहसा सामान्यपणे असं वाटतं की तर्पण म्हणजे फक्त पितृपंधरवड्यात करता येतं. पण संवादमध्ये आपण वर्षभरातनं 3 ते 4 मिनिमम 3-4 तर्पण कार्यशाळा असतात. काही वेळा जास्तही घेतल्या जातात. तर कधीही करावं कारण ते पितरांसाठी आहे ना. म्हणजे 15 दिवसांचं महत्व आहेच, निश्चित आहे. पण याचा अर्थ आपण जे तर्पण करतो त्याच्यात बऱ्याच वेगवेगळ्या थेरपीज, मेथड्स वापरतो आणि खूप टेक्निक्स वापरतो, हिलिंग टेक्निक्स. त्यामुळे ते कधीही करावं कारण ते नाही पण म्हणजे कशासारखं आहे माहितीये का? कशासारखं आहे माहितीये का भाग्यश्री? की मी माझ्या आजी आजोबांची आठवण कधी पण काढलेली चालेल का? कधीही चालेल. माझे पितर आहेत ते, माझे पितर आहेत. मी कधीही आठवण काढेन ना त्यांची. कधीही त्यांना नमस्कार करीन. माझ्या मनात येईल कारण तेव्हा मी मी त्यांना नमस्कार करीन. याच्यासाठी विचारलंय की मला करायचं होतं ते तर्पण 1 केलं मी, पण तर्पण 2 आणि मग लगेच नवरात्री असं ते जरा मी त्याच्यामध्ये नवरात्री मी चॉईस केला म्हणजे. कारण तर्पणच्या होत राहतील वर्कशॉप असं होतं. तर मग आता मला साधारणतः 1 तारखेच्या आसपास वेळ मिळेल. तर मग त्यावेळी ही आता झालेली ऑफलाईन करता येईल का असं अगदी करताय. नक्कीच. ठीक आहे. थँक्यू. आणि खूप सुंदर अनुभव होता ऍज युज्युअल आणि वेगळा कन्सेप्ट आणि खूप छान वाटलं आणि खरं खूप डोळे भरून आले माझे आणि बोलता येत नव्हतं मला म्हणून इतका वेळ गप्प बसले मी. खरं जरा सावरायला वेळ लागला मला. पण खूप छान वाटलं आणि मंजू म्हणाली तसं की म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे हा जो कन्सेप्ट आहे प्रत्येक वेळी आपण जे न्यू मूनचं घेतो खूपच सुंदर वाटतं त्याने आणि खरोखर म्हणजे पुढच्या काही दिवसांसाठी एक नवी ऊर्जा मिळते असं वाटतं म्हणजे सगळ्या संकल्पाने. थँक्यू व्हेरी मच. मी निघते आता. उद्या भेटूचे आपण 9:30ला. 9:30ला. ओके बाय. गुड नाईट एव्हरीबडी. येस बाय बाय. गुड नाईट. तर्पण इतरही कोणाला करायचे तर लेव्हल 1 आधी करायला लागेल आणि मग लेव्हल 2 असं तुम्ही करू शकता आणि कधीही करता येते. पितर कधीही अवेलेबल असतात. आपण पोहोचायची गरज असते. नाईस. कोणाला काही शेअर करायचं नसेल तर आपण थांबू वाटलं तर. एंड करू. कोणाला शेअर करायचंय का काही? आपण रेकॉर्डिंग बंद करूया स्मॉल असं. हो, मी फक्त शेअरिंग चालू होतं म्हणून चालू ठेवलेलं. धन्यवाद. थँक्यू.
तारा, हा मी तुला तू सानिया पाटणकर बरोबर कार्यक्रम केला होता तेव्हा येस मी तुला येस. वाघिणी म्हणतो होतो. वाघिणी आठवलं? हो हो. वाघिणी पुन्हा म्हणतो तुला. थँक्यू. मी काही नाही, इकडे ठेवली सरस्वती, ती सगळं करते. नाईस, थँक्यू. वाघमी खूप मोठा शब्द आहे सर, पण छान वाटलं ऐकून. झाला असा अस्खलित, अगदी अस्खलित आणि परिणामकारक बोलतो. थँक्यू. चला, आपण अजून कोणाला काही बोलायचंय का, शेअर करायचंय का? कोणीतरी अनम्यूट केलंय, कळत नाहीये कोणी. शैलाताई दामले आणि शैलाताई काळे दोघी जणी आले. हम्म. आणि स्वाती भिडे म्हणजे मोहनदादाची का? नाही माहिती. का तिने व्हिडिओ ऑन नाही केलेला त्यामुळे बहुतेक तिचे.